अमरावती महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आहे। महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची निवड करण्यात आली। उपमहापौरपदी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे हे विराजमान झालेले आहेत। या संदर्भात महापौर आणि उपमहापौर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आली। आज जर पाहिलं तर सध्या अमरावती महानगरपालिकेच्या सभागृहात यामध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे श्रीचंद तेजवानी हे महापौरपदी विजय झाले। त्यामुळे श्रीचंद तेजवानी तर काय सांगणार, महापौरपदी विराजमान झाले। सभी सम्मानियों के सहयोग से सभागृह चलना चाहिए, सबसे विनती करूंगा। और महापौर पद के लिए जिन्होंने मुझे सहयोग किया मैं उनका बहुत बहुत आभारी हूँ। बहुत बहुत धन्यवाद। काय सांगणार, उपमहापौर पहिल्यांदा युवा सभागृहात उपमहापौर झालेला। प्रचंड पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमचे मार्गदर्शक सन्माननीय रविभाऊ राणा, आमच्या अमरावतीचे नवनीतजी राणा यांच्या नेतृत्वात व्यवसाय पक्षाचा उपमहापौर झालेला आहे। प्रचंड कार्यकर्ता जल्लोष आहे आणि शहराच्या विकासाकरिता आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून आम्ही आमचे प्रयत्न करणार आहोत। चांगल्या प्रकारे विकास करू अशी देखील गावी आहे नैनियुक्त महापौर उपमहापौर यांनी दिलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे। सिल्लोड इथून मतदानाचं साहित्य मतदान केंद्राकडे रवाना झालंय। याचाच आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी अनिल साबळे यांनी। सिल्लोड येथील शासकीय अभियांत्रिकी जे विद्यालय आहे या ठिकाणाहून EVM मशीन त्याचबरोबर निवडणुकीसाठी लागणारे अत्यावश्यक साहित्याची रवानगी या ठिकाणून होत आहे। त्यासोबत काही कर्मचारी, आवश्यक ते कर्मचारी, पोलीस कर्मचारी, आरोग्य पथक या सोबतच इतर काही जे आवश्यक कर्मचारी हे यांचं पथक आता निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक मतदान केंद्रावरती रवाना होताना दिसत आहे। आता माझ्या पाठीमागे बघू शकता की जवळपास ST महामंडळाच्या 35 बसेस आणि त्याचबरोबर काही खाजगी वाहनंसुद्धा हे रवाना होताना दिसत आहेत। जे निवडणूक निर्णय अधिकारी असतील, निवडणुकीसाठी आवश्यक असलेले कर्मचारी या ठिकाणी आपल्याला रवाना होत असताना दिसत आहेत आणि एकंदरीतच हे सर्व कर्मचारी निवडणूक उद्या जी होणार आहे त्यासाठी रवाना होताना दिसत आहेत। लोकशाही मराठीसाठी अनिल साबळे, सिल्लोड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।